एवढा मोठा हत्ती आहे, पण त्याला सुद्धा जेव्हा लक्ष्मीला हार घालायचा असतो तर सोंडेत व्यवस्थित घेऊन अगदी गळ्यात कसा व्यवस्थित घालतो आणि जरा सुद्धा कुठे स्पर्श होत. ही सुबकता त्याला सुगड गृहिणी म्हणतात, ती याला पाहिजे. आता हे सगळं जरी झालं तरी जर पुरुषांना बायकांची इज्जत नसली आणि ह्या गोष्टींची इज्जत नसली तर घाणेरड्या बायकांच्या मागे ते धावतात किंवा रस्त्यावरच्या बायकांना महत्त्व देतात किंवा एखाद्या जबरदस्त बायकोला भितात, तर अशा पुरुषांच्या घरी लक्ष्मी राहू शकत. जे आपल्या पत्नीला, जी सुपत्नी आहे तिला त्रास देतात, त्यांच्या घरी लक्ष्मी राहू शकत नाही. पुरुषांना असं वाटतं की जेवढी काही अब्रू वगैरे ती बायकोलाच असते, पुरुषाला काही अब्रू बिब्रू नसते. तो कसाही वागला तरी तो धार्मिकच असतो. त्याला असं वाटत नाही की धार्मिक आहे, दुसऱ्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणं असं पुरुषाला वाटतच नाही. म्हणजे रिअलायझेशनच्या आधी. सहयोगानंतर तुमचे डोळे तसे फिरतात उलटे, तुमच्या डोक्यातच ह्या विचार येत नाही, हे मोहाचे विचारच येत नाही, असेच डोळे फिरतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्म्या तुमच्यामध्ये जागृत झाल्या. कुठे उभे राहिला तरी तुमचं चित्त कधीही पडणार नाही. तशी ज्योत नेहमी वर उठते तसंच तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडेच राहणार. अशी स्थिती आली म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी येणार. ते अनेक प्रकार. नरसिंह भगतची हुंडी पटवली ते माहीत असेल आपल्याला. कृष्णाने सुदामाची द्वारका बांधली, द्वारिकातून जाऊन त्याचं सोन्याची घरं बांधली ते माहीत असेल आपल्याला. द्रौपदीला वस्त्रहरण करत असताना श्रीकृष्णाने ची लज्जाचे लक्षण केले हेही माहीत असेल आपल्याला. ह्या सर्व चमत्कारपूर्ण गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण राहा. अत्यंत चमत्कारपूर्ण जीवनात रोज तुम्हाला नवीन नवीन चमत्कार, तुम्हाला आश्चर्य वाटेल कशा तऱ्हेने तुमचे चमत्कार तुमच्या समोर येतात, तुम्हाला त्यांनी आशीर्वादित करतात. ही सगळी लक्ष्मीचीच कृपा. हे सगळे आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीची कृपा. अनेक तऱ्हेचे आशीर्वाद असतात. परवा मी एक साडी घेतली विकत, तर 3,000 रुपयाला मिळाली. ती दुसऱ्या माणसाला दाखवली, तो म्हणतो याची कमीत कमी किंमत 15,000 बाजारात असायला पाहिजे. म्हटलं नाही बा, आम्हाला तर 3,000 मिळाली. ही लक्ष्मीची कृपा म्हटली पाहिजे. पण दुसरा येऊन सांगतो माताजी बघा माझ्याजवळ पैसे नव्हते, असं ठरवलं की गणपती पुळ्याला यायचं, तर कसं काय येणार, माझं पैसे नव्हते. तर लगेच टपालानी पत्र आलं की बा तुझे एवढे पैसे वाचले ते तुला परत पाठवले. ही सगळी एक पैशाच्या दृष्टीने झाली. पण तशा अनेक आहे. तुमची तब्येत खराब झाली, तो म्हटलं माताजी माझी तब्येत खराब झाली, झालं उद्या ठेवू. अहो कसं काय झालं, डॉक्टर म्हटलं असं कसं शक्य आहे, आम्ही विश्वासच करत नाही. कसं झालं, ही लक्ष्मीची कृपा. योगक्षेम महाम्यम जे श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या कृपेने होतो. सर्व तऱ्हेचं क्षेम असतं, नुसतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, समजा तुमची तब्येत ठीक नसली तर डॉक्टर सर्व तुमचं आर्थिक घेऊन जाणार. सर्व तऱ्हेने प्रत्येक तऱ्हेचं क्षेम घटित होतं आणि त्याची सगळी गोळाबेरीज म्हणजे तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्व जागृत. आणि महालक्ष्मी तत्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा. महालक्ष्मी म्हणजे हे सर्व जे काही मिळालेलं आहे हे मिळालं. आता माताजी आम्हाला कळलं आहे परमेश्वराचा आमच्यावर हात आहे, आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलो. पण अजून आम्हाला थोडंसं कमी वाटतंय. काय कमी वाटतं, अजून आम्ही कुणाला दिलं नाही.
वाटून खाल्लं नाही, एकटंच खातं असं वाटतं, तेव्हा महालक्ष्मी तत्व तुमच्यात जागृत होईल. आणि हे जागृत झाल्यावर जर तुम्ही बरोबर संतुलनात, असंतुलनात नाही, संतुलनात हळूहळू आपली दीपशिखा वाढवली तर ती ब्रह्मरंध्रात जाऊन बसेल आणि सबंध तुमचं आयुष्य आलोकित. आजपर्यंत कोणीही जगात झाले नाही असे महत्पुरुष तुमच्यात निघणार आहे. आजपर्यंत कोणीही विचारले नाहीत आणि जाणले नाहीत असे किमयाकार तुमच्यात निघणार. पण संतुलन नाही सोडायचं. जर तुम्ही संतुलन सोडलं तर हे प्रेम जे आहे ते इकडे पडेल नाही तर तिकडे पडेल, नष्ट होईल. संतुलनात तुमची दीपशिखा उडवायची आहे आणि हे झालं पाहिजे. मग ह्या सर्व ह्याला अर्थ येतो. हे जे आवाज होत आहेत आणि जे हे ध्वनी निघून राहिले आहेत ही त्याचीच गर्जना आहे. हे होणार आहे, कडकडणार आहे सबंध जगामध्ये, इंदुबी वाजणार आहे आणि सगळ्यांना कळणार आहे की एक नवीन युग तयार होत आहे. ज्या माणसात त्याच्यात कोणालाही कोणत्याच प्रकारचा त्रास, त्रागा, संताप राहणार आणि परमेश्वराच्या साम्राज्यातले चमत्कार बघावे तितके थोडे, बघतच राहावं आणि काय बोलणार आता हे पाहिल्यावर अशी एक अत्यंत सुंदर मनस्थिती होती. या आनंदाचा उपभोग तुम्ही सर्वांनी सतत काळ मिळवावा त्या सदिच्छेनेच मी इथे आज त्या पूजेला तयार झालेली आहे. मला पूर्ण आशा आहे की आजच्या नंतर सर्व लोक मनोभावे आपल्यातले लक्ष्मी तत्व जपून ठेवतील आणि त्यातून उगवणाऱ्या त्या नवीन आकांक्षा ज्या महालक्ष्मी तत्वाच्या रूपाने बाहेर पडतील त्या संतुलनात राहून पूर्णपणे समजून घेतील, व्यवहारात आणतील आणि पसरवतील. परमेश्वर आपणा सर्वांना ही दिवाळी सुखाची करो आणि सगळ्यांना माझ्यातर्फे अनंत अनंत